नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. 29 जून या दिवशी आहे वटपौर्णिमा. तर पौर्णिमा तिथी आहे आणि पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. या दिवशी सत्यनारायण पूजासुद्धा केली जाते आणि आणखीन छोटे मोठे उपाय हे आपण जर या दिवशी केले तर अखंड लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होते. तर हा संपूर्ण दिवस आपण कसा साजरा करावा या दिवशी आणखी याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर प्रयत्न करा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आपलं घर अंगण स्वच्छ करायचं. मुख्य दरवाजाला आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. आता बघा, मुख्य दरवाजावर आपण जे पाणी शिंपडणार ते आपल्याला आदल्या दिवशी रात्रीच एका तांब्यामध्ये हे पाणी आपल्याला भरून ठेवायचं आहे. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे पाणी आपण दुसऱ्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर आणि आपल्या मुख्य दरवाजामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. आता तुम्ही जरी फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तरी तुम्ही अगदी थोडंसं पाणी शिंपडलं तरी चालेल आणि उरलेलं तुम्ही कुठल्याही झाडाला घालून द्या. तुळस सोडून आपण कुठल्याही झाडाला ते अर्पण करू शकतो. तर हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये किंवा उंबरट्यामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी थांबलेली असते रात्रभर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यामुळे असं हे पाणी आपण दररोज शिंपडावं. पण दररोज जरी शक्य नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्कीच करा. याने नकारात्मक एनर्जी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. आता हे पाणी तुम्ही लगेच स्वच्छ करून पुसून घेऊ शकता किंवा थोडा वेळ तसंच ठेवलं तरी चालेल. आता आपला दरवाजा आपण स्वच्छ केला की मुख्य उंबरट्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. दिवा लावायचा बाहेर आणि छान रांगोळी काढायची. आता बाहेर रांगोळी काढताना या दिवशी पौर्णिमा तिथी आहे तर लक्ष्मीचे पावलं आणि गोपद्म नक्की काढा. कारण विष्णूंना गोपद्म अतिशय प्रिय होते. कारण विष्णूंना गायी प्रिय होत्या त्यामुळे गोपद्म नक्कीच काढा. आता पांढऱ्या रांगोळीने आपण गोपद्म काढतो तर त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. ते तसेच ठेवायचे नाही. या दिवशी आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. जेवढं शक्य होईल तेवढा जप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते बाळकृष्ण भगवानांची मूर्ती असते तर त्याच्यावर आपल्याला छान अभिषेक करायचा आहे. पंचामृत किंवा दूध किंवा पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता. आता पाण्याने जर अभिषेक केला तर ते पाणी आपण घरातल्या सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यायचं. आपल्या घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आणि उरलेलं पाणी तुम्ही तुळस सोडून कुठल्याही झाडाला घालायचं आहे. नंतर विष्णूंच्या मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि विष्णूंना छान वस्त्र जर आपल्याकडे असतील तर ते घालावेत आणि एक तुळशीपत्र किंवा तुळशीच्या मंजिरी आपण या दिवशी विष्णूंना अर्पण करा. आता जर आपण सत्यनारायण पूजा करणार असाल तर ही पूजासुद्धा आपल्याला सोमवारी 29 तारखेलाच करायची आणि पौर्णिमेच्या दिवशी जी आपण सत्यनारायण पूजा करतो ती आपल्याला प्रदोष काळामध्ये करायची. प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी अगदी 5-4 च्या नंतरचा जो कालावधी असतो तर त्या कालावधीमध्ये आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे. कारण पौर्णिमा तिथी ही संपूर्ण दिवसभर आहे त्यामुळे तुम्ही सत्यनारायण पूजा ही संध्याकाळच्या वेळेला करायची. आणि जर तुम्ही पूजा मांडणी सकाळी किंवा दुपारी करून ठेवली तर आपण संध्याकाळच्या वेळेला कथा वाचावी. आणि यापूर्वी जरी तुम्ही सत्यनारायण पूजा कधी केली नसेल तरी या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण नक्कीच सत्यनारायण पूजा करा. बघा, सत्यनारायण पूजा केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्ती होते. त्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडत नाही. अशा पद्धतीने आपण आपली देवपूजा वगैरे आवरून घ्यायची आणि मग प्रत्येक स्त्री ही वडाच्या झाडाची पूजा करते तर ती आपल्याला करायची. आता या दिवशी सेवेला सुद्धा खूप महत्त्व आहे. तर काही सेवा आपल्याला या दिवशी आवर्जून करायचेत आणि अगदी सेवा तुम्हाला ज्यावेळी शक्य होईल त्यावेळेला केल्या तरी चालतील. अगदी पहाटेपासून रात्रीपर्यंत तुम्ही या सेवा कधीही करू शकता. पण सेवा नक्की करा कारण सेवेलाच खूप जास्त महत्त्व असतं. आपण जेव्हा या दिवशी सेवा कुठल्या कराव्या. आता जर कोणाला मासिक धर्म सुतक असेल तर आपल्याला देवपूजा वगैरे करता येत नाही तर अशा वेळेला त्या व्यक्तींनी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मनात जप करत राहावं किंवा यूट्यूबवर तुम्ही विष्णू सहस्रनाम, श्रीसूक्त, पुरुष सूक्त अशा सेवा तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकता आणि त्या श्रवण करू शकता. तर आता या दिवशी आपल्याला सेवा काय करायचे, आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्रनाम पठण करायचे. बघा, प्रत्येकाने प्रयत्न करा की विष्णू सहस्रनाम हे या दिवशी आपल्याकडून एकदा तरी पठण व्हावं. कारण ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि पौर्णिमा तिथी या दिवशी विष्णूंची आपल्याकडून ही सेवा झाली पाहिजे. विष्णू सहस्रनाम आपल्याला 1 वेळा पठण करायचे. 1 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा श्रीसूक्त, लक्ष्मी गायत्री मंत्र 21 वेळा किंवा 16 वेळा, विष्णू गायत्री मंत्र 21 वेळा किंवा 16 वेळा
आपल्या स्वामींचा एक माळ जप आपल्याला करायचा आहे आणि नवार्णव मंत्र ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा आपल्या कुलदेवीचा मंत्र आहे. तर हा आपल्याला एक माळ पठण करायचा आहे. आता जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही या दिवशी आपल्या कुलदेवीची अतिशय उच्च कोटीची सेवा ते म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ याचा एक पाठ आपण करू शकता. प्रयत्न करा, जर आपल्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्कीच एक पाठ करा. आणि जर नसेल शक्य तर नवार्णव मंत्र हा आपल्याला जेवढा शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त म्हणण्याचा प्रयत्न करा. आता आपल्या कुलदेवीची आणखीन एक सेवा ते म्हणजे कुंकुमार्चन. आपल्याकडे जर कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याच्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. आता कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन करताना तुम्ही 2 बोटही वापरू शकता. हे 2 बोट किंवा पूर्ण 5 बोटांनी सुद्धा अर्चन करू शकता. आता अर्चन करताना तुम्ही श्रीसूक्त म्हणू शकता किंवा नवार्णव मंत्र म्हटला तरी चालेल. पण जेव्हा आपण कुंकू अर्चन करतो देवीवर तेव्हा पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला अर्चन करायचं असतं. म्हणजे पायापासून सुरुवात करायची आणि डोक्यापर्यंत कुंकू व्हायचं असतं प्रत्येक ओवीला श्रीसूक्त म्हणताना. आणि जर नवार्णव मंत्र म्हणत असाल तर मंत्र म्हणायचा आणि नमो नमः असं म्हणत आपण अर्चन करायचं. तर देवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर अर्चन करताना हे पायापासून डोक्यापर्यंत अशा पद्धतीने अर्चन करावं. आता आपल्या देवघरातील देवांना आपण चाफ्याचं फूल, देवीला गजरा किंवा गुलाबाचं फूल यापैकी जी फुलं आपल्याला मिळतील ती आपण या दिवशी अर्पण करावी. आणि पौर्णिमा तिथी आहे, या दिवशी आपण ज्या पण सेवा करतो त्याचं फळ आपल्याला खूप जास्त पटीने मिळतं. तर कुंकुमार्चन सेवा ही आपल्याकडून नक्कीच घडू द्यात. आता हे असं अर्चन केलेलं कुंकू हे आपण वेगळ्या डबीमध्ये ठेवायचं आणि कुठेही बाहेर जाताना किंवा दररोज आपण आपल्या कपाळाला तेच कुंकू लावायचंय. असं अर्चन केलेलं कुंकू आपण इतर देवतांना लावू नये, ते आपण घरातल्या सर्व व्यक्तींनी आपल्याला कपाळाला लावण्यासाठी ठेवायचे. आता जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती फोटो असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही असं अर्चन करू शकता. सेम श्रीसूक्त किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणत म्हणत तुम्ही अर्चन करायचंय. बघा, विशिष्ट तिथीला किंवा विशिष्ट दिवशी आपण जेव्हा सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळतं. त्यामुळं जेवढी होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. याच दिवशी सकाळी किंवा दिवे लागण्याच्या वेळेला संध्याकाळी आपल्याला पिंपळ वृक्षाची सेवा करायची. पिंपळ वृक्षाला आपल्याला जल अर्पण करायचंय. त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ किंवा गुळ घालून किंवा हळद यापैकी ज्या वस्तू आपल्याला मिळतील त्या आपल्याला पाण्यामध्ये घालायच्यात आणि असं पाणी आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचंय. पिंपळ वृक्षाला तुम्ही जर सकाळी दिवा लावणार असाल तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि संध्याकाळी लावणार असाल तर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. आता मोहरीचं तेल नाही मिळालं तर जे कुठलं तेल तुमच्याकडे पूजेसाठी असतं त्या तेलाचा तुम्ही दिवा लावायचा आहे आणि प्रदक्षिणा घालायच्यात, मनोभावे नमस्कार करायचा आहे. या दिवशी पिंपळ वृक्षाच्या सेवेला सुद्धा खूप महत्त्व आहे. दररोज जरी तुमच्याकडून सेवा होत नसेल तर पौर्णिमा तिथीला आपण आवर्जून पिंपळ वृक्षाची सेवा करावी. या दिवशी आपल्याला आपला गॅस स्वच्छ करून गॅसची सुद्धा पूजा करायची आहे. कारण आपल्या किचनमध्ये साक्षात अन्नपूर्णा मातेचा वास असतो. त्यामुळे आपल्या गॅसची छान पूजा करा. अन्नपूर्णा मातेची सुद्धा आपण किचन ओट्यावर पूजा करू शकतो. तर आता गॅसची पूजा करताना गॅसला हळद कुंकू व्हायचं असतं, अक्षदा व्हायच्या, गॅसवर स्वस्तिक काढायचं आणि मनोभावे नमस्कार करायचा असतो. आता आपल्याकडे हळदीला खूप महत्त्व आहे आणि हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करते. तर अशा काही ठिकाणी आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. बघा, प्रत्येक पूजेमध्ये आपण स्वस्तिक हे शुभचिन्ह काढतो. तर आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आता जरी तुम्ही तांब्याचं किंवा इतर धातूचं स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावर लावलं असेल तरी आपल्याला हळदीपासून बनवलेलं स्वस्तिक हे आपल्या मुख्य दरवाजावर काढायचं आहे. आणि स्वस्तिक काढताना त्याला मध्ये 4 टिपके आणि साईडने खालून वरच्या दिशेने अशा उभ्या रेषा आपल्याला स्वस्तिकला काढायचे. आपल्या देवघरामध्ये आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आणि आपण जिथे गॅस ठेवतो त्या गॅसच्या भिंतीला आपल्याला एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. गॅसवर सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि एक स्वस्तिक आपल्याला आपण जिथे तिजोरी ठेवतो किंवा आपण जिथे आपले दागिने किंवा पैसे ठेवतो तर अशा कपाटावर आपल्याला एक छोटंसं कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. प्रत्येक स्वस्तिक हे आपल्याला कुंकवाने काढायचं आहे. फक्त आपण जे मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढणार ते आपल्याला हळदीच्या साह्याने काढायचं आहे. प्रत्येक स्वस्तिकच्या बाजूला आपल्याला उभ्या रेषा खालून वरच्या दिशेने काढायच्यात आणि स्वस्तिकमध्ये 4 टिपके आपल्याला द्यायचेत. तर अशा या छोट्या सेवा आहेत पण अगदी प्रभावी आहेत. असे हे शुभचिन्ह काढल्याने आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते.
तर असे हे शुभचिन्ह आपल्या घरामध्ये या दिवशी नक्कीच काढा. पौर्णिमा तिथी ही अतिशय प्रभावी असते. आता संध्याकाळी आपल्याला दिवे लागण्याच्या वेळेला एक छोटासा उपाय करायचा आहे. एक मातीची पंती घ्यायची, त्याच्यामध्ये लवंगा घ्यायच्या, 3 किंवा 5 लवंगा घ्या आणि या लवंगा प्रज्वलित होतील एवढा पुरेसा आपल्याला कापूर घ्यायचा आहे आणि एक तमालपत्र घ्यायचं आहे. तमालपत्र घेताना ते तुटलेलं फुटलेलं नसावं. लवंगसुद्धा अखंड फूल असणाऱ्या लवंग आपल्याला घ्यायचेत आणि या एकत्र आपल्याला प्रज्वलित करायचेत. आता हे प्रज्वलित तुम्ही देवासमोर करू शकता किंवा आपल्या मुख्य दरवाजामध्ये प्रज्वलित केलं तरी चालेल. आणि हे करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अखंड जप करायचा आहे. ते शांत झालं की मग आपण दुसऱ्या दिवशी ते निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा आपण झाडाच्या कुंडीमध्ये टाकलं तरी चालेल. किंवा आपण याचा एक उपाय करू शकतो की आपण जे फरशी पुसण्यासाठी पाणी वापरतो तर त्या पाण्यामध्ये याची जी राख होते तर ती आपल्याला त्याच्यामध्ये टाकून आपण घराच्या पूर्ण फरशी पुसू शकतो. हा उपाय केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते. बघा, या विशिष्ट तिथीला असे विशिष्ट उपाय हे आपण नक्कीच करा. याने सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. आणि या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे. ते म्हणजे या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाहीये, घरात अपशब्द वाईट बोलायचं नाहीये आणि जेवढी होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा ही आपल्याला विष्णूंच्या चरणी अर्पण करायची. आता या दिवशी प्रत्येक स्त्री ही वडाच्या झाडाची छान पूजा करते आणि आपल्या पतीला अखंड आयुष्य लाभावं आणि आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. तर आपल्या जवळपास वडाचं झाड असेल तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि नसेल तर थोडं लांब जाऊन करावं लागलं तरी चालेल, पण वडाच्याच झाडाची पूजा करा. या दिवशी चुकूनही वडाच्या झाडाची फांदी तोडून आणू नये किंवा विकत सुद्धा वडाच्या झाडाची फांदी आणायची नाहीये. कारण फांदीची पूजा केली जात नाही तर झाडाची पूजा केली जाते. असं झाड की ज्याला पारंब्या आहेत अशा झाडाची पूजा केली जाते. पण आपल्याला चुकूनही या दिवशी वडाच्या झाडाची फांदी आणून त्याची पूजा करायची नाही. याने आपल्याला कुठेतरी दोष लागतात. तर अशा पद्धतीने हा दिवस, ही पौर्णिमा तिथी आपल्याला छान साजरी करायची. ही छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.